जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वारांचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरले. फरी गदक्याच्या घाई हा मारगिरीचा प्रकार सुरू झाला. गोमाजी लगीत चौक फिरू लागले. इशारात देऊन चढाईचे ठरीव वार टाकू लागले. गुबगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वार तटवू लागले. त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डुलू लागले. त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते. त्यांच्या तापल्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले. गदका फरीला भिडताच धप-धप असे आवाज मैदानात उठू लागले. घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता. गोमाजी त्यांच्या सावध नजरेवर मनोमन खुश होते. सरावाचा पहिला टप्पा संपला हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारत केली. कपाळावर थपथपलेला घाम तर्जनीच्या पन्हाळीने निचरा करीत ते म्हणाले, वय झालं आता धाकलं राज, अंग लगीत घामेजलं. हा घ्या बघू आता छूट. गोमाजींनी छूट या चढाईचा पवित्रा घेतला. म्हाताऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले. वारं करायला ते आता सापडणार नव्हते आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळ्याला कळणार नव्हते. छूट हा चढाईचा प्रकार बेछूट मारगिरीचा होता. गनिमाशी झुंज घेताना मारेन वा मरेन या निधडेपणाने लढावे तसे हे हात होते. आता इशारत करून वार टाकायचे नव्हते. मन चाहेल तसे शत्रूला हूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरायचे होते. त्यांच्या ढिलेपणाची गय करायची नव्हती. शंभूराजांनी फरी आडवी धरून गदका पेलला. आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चपळ पायांनी इकडे तिकडे फिरू लागले. बाळराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हूल भरू लागले. शंभूराजे गदक्यावर जोडलेली नजर हलवायला तयार नव्हते. तेही चाल हेरत सावध झुलू लागले. बाळराज वार कारीगर व्हणार हा? हुशार असा गोमाजी धीमेपणाने बोलले. नाही होणार. नजर गोमाजींच्या हातातील गदक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धाराने उत्तरले. एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गदका एकदम उंच उठविला आणि बाळराजांना गोंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत हार हार महादेव अशी अंगावर काटा उठविणारी जोरदम किलकारी दिली. त्या किलकारीने शंभूराजे बिचकले. त्यांची फरी आडवी टाकायची चुकली. वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी फरी डोक्यापर्यंत तर वर उचलली आणि काय होतंय हे कळायच्या आतच गोमाजीच्या गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छातीखाली आदळला. त्या कळीसरशी सनकलेले बाळराजे कळवळून उठले. एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला. त्यांच्या थरथरत्या पांढऱ्या मिशातून शब्द आले. तुम्हाव असा वार टाकताना जीवाला काय वाटतंय कसं सांगावं. पर बेहुशार राहू नका. हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असाय लागतो. लढाई ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो. बाळराजा त्याने कच खाऊन नाही भागायचं. गोमाजीच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले. त्यांचा हात बाजूला परता सारीत शंभूराजे कडवे बोलले. आम्ही कच खाणार नाही. घ्या मोहरा गोमाजी बाबा. पुन्हा छूटची मारगिरी करण्यासाठी पवित्रे घेण्यात आले. शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले. त्यांच्या डोक्यात डावपेचांच्या विचारांची घोडी दौडत होती. समोर गोमाजी बाबा आहेत त्याचा त्यांना विसर पडला. त्यांना फक्त गोमाजीच्या हातातील गदका आणि त्यांचे पाय दिसू लागले. सावध पाय टाकीत गदका झुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवी फूल देऊ लागले. समोरून त्यांच्यावर वार टाकणे अवघड आहे हे त्यांनी हेरले. ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर डुलले आणि जय भवानीशी बेभान किलकारी करून ते डोळ्याचे पाते लावायच्या आत 2 छलांगीतच गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले.
ओठ दाताखाली दाबून धरून त्यांनी गोमाजीच्या उघड्या पिंढरीवर गदक्याचा जोरदार वार उतरविला. एक झरझरती कळ उठली. गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकली आणि ओठातून मात्र नकळत शब्द बाहेर पडले, भले. गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे अश्रू जमा झाले होते. गदकाखाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले. कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेने थोपटीत म्हणाले, आमची ही हाडं पार म्हातारी झाली बाळधनी, पर लई वार झालेल्यात आम्ही. चिवट झालात आमची चमडी, तुटता तुटायची नाही. तुमचं 10 वार अंगावर पडलं तर 10 दागिनं चढलं अंगावर बाळराज. गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांच्याकडे बघत होते. गोमाजी बाबा एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने साग धावत आली. गाड्याचं अंतोजी धापवत येत होता. गोमाजीच्या मनात पाल चुकचुकली, काळजात मासळी सरकली. अंतोजीची सादर कातरी होती. ऊर खालीवर होणाऱ्या समोर उभ्या राहिलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले. काय झालं र आता? माँसाहेबांनी बाळराजासनी घेऊन यायला धाडलं. आपलं पंतकाका गेलं. कोण म्हणून टाळा वाजताना गोमाजी बाबांच्या गलमिशा थरथरल्या. ते अंतोजीकडे डोळे फाडून बघतच राहिले. डबीर काका, अंतोजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला. अंतोजीने म्हटलेली खबर ऐकताना शंभूराजे फरी गदक्याचे घाई छुटते हात पार विसरून गेले. त्यांच्या हातातील गदका केव्हा घरंगळून पडला ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभा ठाकला होता. अंग थोर रुपेरी परड्यात बसलेले थरथरत्या मानेचे सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते. दुसऱ्या परड्यात झुकते झालेले आबासाहेब खणखणत्या सोनमोहरा उंजळीने सोडताना त्यांना दिसू लागले. पंतकाका बसलेले पारडे फरसबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले. गोमाजी बाबांचे बोल शंभूराजांना पारड्यात बसलेल्या डबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखा भास होत होता. आमची ही हाडं पार म्हातारी झाली, पर लई वार झेलल्यात आम्ही. राजे बसून स्वारीवर गेल्याला 1 महिना लोटला. होळी पुनवेचा दिवस राजगडावर उजळला. गडावरच्या मानकरी मावळ्यांनी काननखोरीत शोध तपास घेऊन ऐनाची सरळसोट चखोट होळी तोडून ती वाजत गाजत गडावर आणली. होळी चौकात अंबवतीने नटलेली होळी खडीव ठाकली. पुनवेच्या थाळ्या एवढ्या चंद्र 12 मावळ्याचे कातळकडे पार करून उगवती बाहेर आला. झोपडा खोपटात पोळी नि कटाच्या आमटीवर ताव मारलेले मावळे मस्तकावर कंगणीदार लाल पिळाच्या पगड्या चढवून होळी चौकात जमाव करू लागले. चौकात होळीचा लाकडी हुडवा रचण्यात आला होता. खाशा स्वाऱ्यांसाठी बैठकीचा चौथरा सिद्ध ठेवला होता. लोखंडी धावकांड्यांना थरारून टाकीत रणहलग्यांची कातडी तडतडू लागली. ती रोमांचक तडतड गडावरून उतरून काननखोऱ्यात पसरून घुमू लागली. गडमाथ्यावर चांदण्याच्या दाट चंद्ररसाचे पाट वाहू लागले. अंगी निळाशार जामा घेतलेले, मस्तकी केशरी टोप चढवलेले शंभूराजे कमरेला आवळलेल्या जमदाडीच्या मुठीवर डाव्या हाताचा तळवा रुतवीत जिजाऊसाहेबांच्या खासे महलात आले. होळी चौकातून वरती आली होती. खाशा स्वारीने चूड दिल्याशिवाय होळी पेटती होणार नव्हती. होळीचे खेळे खोळंबले होते. जिजाबाईंच्या पायांना हात लावण्यासाठी शंभूराजे झुकते झाले. त्यांना उठते करीत जिजाबाई म्हणाल्या, बाळराजे जा, हुडव्याला चूड देऊन या, होळकरी खोळंबलेत. माँसाहेब, शंभूराजे काहीतरी बोलणार होते, पण संकोचले. शब्द ओठात ठेवून थांबले. काय झालं? जिजाबाईंनी मायेने त्यांना विचारलं.
शंभूराजे गप्पच होते. बोला, मनी असलेले साफ करावं, जिजाऊने धीर दिला. जिजाबाईंच्याकडे आदराने बघत शंभूराजे म्हणाले, तुम्ही याल आमच्या संगती. होळीचा हुडवा पेटतो. जळत्या हुडव्यातून खेळे नारळ बाहेर काढतात. खूप मजा येते. याल?